कोण कोण आली आहे? मावशी आणि मम्मी आहेत. तर हिला कोण ओळखते सांगा. तर प्रचिती आहे. काय बनवून दाखवतेस आज? आपल्याला प्रॉन्सचं मोमोज बनवते. मला समोसा खूप आवडला. क्रंची वगैरे छान आहे ना? आणि मधली स्टफिंग क्लास वाटतं. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर आलोय आपण पिरवाडी बीचला. शुक्रवार, शनिवार, रविवार इथे तुफान गर्दी असते. आपली पण मंडळी येत असते आणि आपल्याला प्रश्न विचारत असते, दादा आम्ही पिरवाडी बीचला येत असतो पण तिथे खाण्यापिण्याचे खूप सारे कमी ऑप्शन आहेत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एखाद्या स्टॉल वरती जिथे फ्रेश मासली तुम्हाला मिळेल. फ्रेश मासली सोबत भरपूर सारे आयटम आहेत, तिकडे जाऊन तुम्ही ट्राय करू शकता. पण जर तुम्ही प्लॅन करताय, भरपूर सारे बीच फिरताय आणि आपल्या उरणचा पिरवाडी बीच तुम्हाला व्हिजिट करायचा आहे, पनवेलवरनं पहिले उरणला या. उरण बस स्टॉपवरनं हार्डली 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे पिरवाडी बीच आणि तुम्ही एक नजारा बघू शकता पिरवाडी बीचचा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि बघा कसा समुद्र भरलाय तो एकदम. आणि मस्त या दगडांवरती बसून तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघत एन्जॉय करू शकता हा नजारा. आणि आता थोड्याच टायमाने सनसेट पण होणार आहे. सनसेटच्या टायमाला समोर मुंबई आणि सूर्यनारायण सनसेट व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदा. तर इकडे दुर्वेश मित्र आहे. मस्त वाटला आपल्या कोळी भावाचा. हे बघा कोस्टल क्रेविंग्स. दुर्वेश काय काय मिळते आपल्याकडे? इथं आपल्याकडे सी फूड्स आहे. आपण जास्ती सी फूड्सच प्रेफर केला आहे. सर्व मोमोज वगैरे सी फूड्सच केलेत. सी फूड्स डिशेस फ्रेश सर्व सी फूड्स आता आपल्या इथं चालू झालाय. डेली तुम्हाला सी फूड्स भेटेल. कोण कोण आहे आपल्या रेस्टॉरंटमध्ये? कोण कोण मम्मी, मावशी सर्व मावशी आणि मम्मी आहेत. तर हिला कोण ओळखते सांगा. तर दुर्वेशची आई आहे. कशी सुरुवात झाली, म्हणजे काय विचार करून सुरुवात केली? आम्ही बहिणी ऑर्डर घेतो. जेवणाच्या ऑर्डरसाठी आम्ही बाहेर जातो. तेव्हा आमच्या मनात एक कल्पना आली की आपणच काहीतरी करूया, म्हणून आम्ही हा स्टॉल उघडलेला आहे. सी फूड साठी खास उघडलेला आहे. आगरी कोली चवीसाठी आम्ही उघडलेला आहे. तर कोल्यांची चव खायची असेल तर नक्की या स्टॉलला भेट द्या. मच्छीमध्ये तुम्ही बघताय काय आहे? चैती, कोलंबी आणि पापलेट आहे बघा. एखादा आयला तर कोलंबी, पापलेट सर्व काय मिळेल ना, जे काय असेल ते. अजून काय काय मिळतंय फिशच्या अलावा? प्रॉन्स कोलीवाडा, प्रॉन्स फ्राय, प्रॉन्सचे मोमोज, प्रॉन्सचे समोसे, प्रॉन्स चिल्ली, प्रॉन्स बिर्याणी आणि बिर्याणी वगैरे ऑर्डर प्रमाणे करून भेटेल ना. कुठल्या पार्टीसाठी काय असेल तर 1 किलोच्या वरती आम्ही ऑर्डर घेऊ. बरोबर. तर यांच्या स्टॉलचा मी नंबर देते, त्यांना फोन करून पण तुम्ही माहिती घेऊ शकता. पण जसं आपला दुर्वेश मित्रांनी सांगितलं, स्टॉलच्या बाहेरच बघा मस्त पार्किंगची वगैरे पण जागा आहे. तुम्ही तुमच्या गाडीनी वगैरे येत आहे तर इथे गाडी पार्क करून मस्त समुद्राचा नजारा घेऊन एन्जॉय करू शकता ना. तर प्रचिती आहे. प्रचिती बरी आहे? काय बनवून दाखवतेस आज? आपल्याला प्रॉन्सचं मोमोज बनवते. प्रॉन्स मोमो. हे बघा बरेच ठिकाणी तुम्ही जाऊन चिकन मोमो, व्हेज मोमो खात असताय, पण पिरवाडी बीचला येत आहे तुम्ही कोस्टल क्रेविंगला तर प्रॉन्स मोमो. हे स्वतःच तू बनवतेस ना? हो, स्वतः बनवते. आतमधला जो स्टफिंग आहे तो काय आहे याच्यामध्ये? प्रॉन्स आहे आणि कांदा. प्रॉन्स आणि कांदा आणि पीठ, त्याचे मोमोज बनवतो. एकदम प्रॉपर मोमोजचा शेप बनवलाय तिने. मस्त. आपल्या इथे फ्रोझनचा कायच नाही आहे. जे पण आहे ते आपण हँडमेड म्हणजे होममेडच करतो. म्हणजे आपण स्वतःहून बनवतो ना, होममेड मोमोज. आणि हे समोसा आहे. समोसा मध्ये पण तीच स्टफिंग आहे ना? फ्रॉन्स समोसा आणि फ्रॉन्स मोमोज. चिकन मध्ये पण समोसा आणि मोमोज भेटून जाईल इथे. मॅडम अश्विनी, मी काय नाही करवीस तू? बिर्याणी किंवा चिकन किंवा मटन, ज्या मोठ्या ऑर्डरी असतील ती मी स्वतः बनवेन आणि ज्या छोट्या ऑर्डरी आहेत त्या या दोघी बनवतात. आता जे मी फ्रॉन्सचे मोमोज बनवलेले ना ते मी स्टीम करून घेतलेत. जर कोणाला स्टीम पाहिजे असतील तर स्टीम आणि फ्राय पाहिजे असतील तर आपण फ्राय करून देतो. आता फ्रायची ऑर्डर आली म्हणून फ्राय करतो. फ्राय मोमोज करूया. तर बघा लगेच 5-10 मिनिटांमध्ये झालेत आपले रेडी. काय आहे हे? आपले फ्रॉन्सचे मोमोज आहेत आणि हे आपले चिकनचं पॅटीस आहेत. आणि इथं आपलं चिकनचं मोमोज आहेत फ्रायवाले. चिकन मोमोज आणि चिकन समोसा, प्रॉन्स समोसा. चिकन समोसा, प्रॉन्स समोसा आणि अश्विनीचा फेवरेट प्रॉन्स कोलीवाडा. कोलीवाडा. तर आपण एक काम करूया, ही जी मंडळी फिरते आपल्या पिरवाडी बीच वरती त्यांना प्रत्येकाला जाऊन आपण टेस्ट करायला लावूया. काय रिव्ह्यू येते ते बघूया. आज रिव्ह्यू आपण नका देऊया, आपलं जेवण दुसऱ्यांना देऊन काय म्हणतात ते बघूया. तर दुर्वा काय काय घेतलंस?
प्रॉन्स कोलीवाडा, समोसा, प्रॉन्स कटलेट आणि प्रॉन्स मोमोज. हे मित्र आमचा एक स्टॉल आहे इथं, बघ एक ट्राय करून बघ कसं लागतंय ते. ओमकार ट्राय. हो मित्र, कुठला उरणचा? काय आहे पॅटीस? कसं आहे टेस्ट? एक नंबर, मस्त लागतंय. आवडला ना? हो. कोलंबी टेस्ट कर आता. आता काय खाल्ला? कोळंबी, कोलंबी लागते, प्रॉन्स मस्त आहे. कोलीवाडा. हां चालेल चालेल. आम्ही मित्र परिवार आलेलो सगळं, बीचची सगळी मुलं आहेत. आम्ही मोमो ट्राय केले, कोलबीची स्टफिंग आम्हाला भारी वाटली. तुम्ही या, मस्त आहेत. काय समोसा नाही. ट्राय केला. टेस्ट चांगली आहे. हां मस्ट विजिट. मस्ट विजिट ना. हां भरपूर जण मित्र आलेत आणि भरपूर काही खाल्लंय बघा त्यांनी, आणि सर्वांना आवडला ना. हां हे बघा सर्वांना आवडलंय. चालेल खा खा. तर आणखी आपले पनवेलचे मित्र आहेत. नमस्कार. हो तर नक्की ट्राय करा आणि सांगा कसं लागते ते. आपले होममेड सर्व प्रॉन्स स्टफिंग आहे ना याच्यात, प्रॉन्स स्टफिंग, मोमो, समोसा सर्व काही आहे. आणि ट्राय केले मी. हां मला समोसा खूप आवडला. आहे ना व्यवस्थित? एकदम हां? बेस्ट. हां आवडेल ना एखाद्याला जर आला तर? खूप आवडेल. हां. मी नवीन काहीतरी खाल्लं, ते माझ्यासाठी फर्स्ट टाइम. अरे वा. तर आपली पण इथे सुरुवात आहे. प्रॉन्स आणि सी फूड देण्याचा प्रयत्न करतो आपण छान छान. आणि सी फूडमध्ये व्हरायटी आहे, म्हणजे समोसे, मोमोज सर्व काय आणलं आहे. तर आपल्या पनवेलवरनं मित्राला आवडलं आहे बघा. आणखी एक मित्र आहे. सर तुमचं नाव काय? विशाल. मोमो. मोमोज आहे, छान आहे. हां प्रॉन्स क्लास आहे. हां म्हणजे आपण नेहमी चिकन मोमो असे बाहेर मोमोज खातो. त्यापेक्षा हा थोडा वेगळा आहे, क्रंची वगैरे बाहेर छान आहे ना? stuffing आणि मधली स्टफिंग क्लास वाटते. हां हे बघा यांना पण आवडलं आहे. तर आणखी एक मित्र आहे उज्ज्वल, जो आपला मुंबई फिरायला आला है. हेलो. हॅलो. आप बताओ कि समोसा कैसा है? प्रॉन्स समोसा दिया है आप। सी फूड खाते हो क्या? सी फूड खाता हूँ हाँ क्या क्या ट्राई किया सी फूड में? मैंने लाइक अगर मैं लिटरली बताऊँ तो मतलब प्रॉन हो गए हैं, फिर मैंने क्रैब भी ट्राई किया है. क्रैब भी ट्राई किया है? क्रैब भी ट्राई किया. कैसा लगता है क्रैब? क्रैब मतलब अगर आप देखोगे थोड़ा क्रंची साइड रहता है, तो वो मतलब शेल literally रहता है उसमें. बहुत लोग को अच्छा नहीं भी लग सकता है, बट बहुत लोग को मतलब बहुत प्रिफर्ड भी कर सकते हैं वो लोग. आपने बॉम्बे में आके ट्राई किया है उससे पहले नहीं, ट्राई किया ये है? मैंने बॉम्बे में, मैंने कोलकाता में हाँ, ट्राई किया. मतलब आप काइंड ऑफ फूडी हो ना? या हाँ, somehow आप तो बोल इस सकते बार हो. आप समोसा, प्रॉन्स समोसा ट्राई कर रहे हो. यस. बताना ज़रूर कैसे लगा. जो भी है वो ऑनेस्ट रिव्यू देना. कोई फोर्स नहीं है कि आपको अच्छा ही बोलना है. नहीं अच्छा है, मतलब इसमें अगर आप लिटरली बताओ तो अंदर जो फिलिंग डाला हुआ है हाँ. वो लिटरली थोड़ा स्पाइसी टाइप में है. और अगर मतलब स्पाइसी लवर को मतलब लिटरली वो लव करेंगे इसको. हाँ. तो एक बार अगर आप लोग यहाँ पे आ रहे हो उड़न बीच, तो डेफिनेटली कोस्टल क्रेविंग यहाँ पे डेफिनेटली आप एक बार ट्राई करो. बहुत अच्छा है. और नज़ारा कैसे लगा कैफे से जो मिल रहा है समुद्र बहुत का? अच्छा है. मतलब अगर मैं लिटरली बताऊँ तो उड़न बीच जो है ना थोड़ा सा अंडररेटेड बीच अभी तक. बराबर, हाँ. लिटरली जैसे जैसे अभी मतलब लोगों में जैसे ये रीच पता चल रहा है, तो लिटरली बहुत ज़्यादा फेमस है. मैं लिटरली बताऊँ तो मुंबई के बीच को हाँ. मतलब उसके टक्कर कंपेयर देने में आप वाला. देश हाँ. बोल सकते हो इसको. हां तर मंडळी आपला मित्र आहे, त्याला बीच पण आवडला आहे आणि जो आपला कोस्टल क्रेविंग आहे त्याच्यामधला समोसा ट्राय केला आहे ते पण त्यांना आवडला आहे. तर तुम्ही पण या, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. ओके ओके आओ तो एक बार जरूर ट्राय करो आप लोग. थँक्यू. ओके. चला तर भरपूर जणांनी ट्राय केला आणि प्रचिती सर्वांना आवडला. स्पेशली सँडविच, समोसा आणि मोमो आपला प्रॉन्स मोमो. प्रॉन्स मोमो. हां आता काय बनवतेस? आता आपण हे कलेजी लपेटा. बापरे काय आहे? कलेची कलेजी लपेटा. लपेटा. तर बघा मंडळी काय काय ऑप्शन आहेत तुमच्याकडे येत आहे. तर मोमोज खायचे असतील तर मोमोज, नाहीतर कलेजी लपेटासाठी पण येऊ शकता. तर मस्त अद्रक लसूणच्या याच्यामध्ये मिश्रणामध्ये कालवून बनवलं आहे कलेजी लपेटा. प्रिन्सिका आहे इकडे. प्रिन्सिका कुठे पिरवाडी बीच फिरायला आलेलीस? हो माझ्या ताईने नवीन स्टॉल टाकला इथं. कोस्टल क्रेविंग नाव आहे, नक्कीच विजिट करा. आणि ही तिने रेसिपी म्हणजे बनवली आहे. हे तू पण खाल्लास काय? तू पण ट्राय केलंय? ट्राय केला. घरी पण नेहमी ती रेसिपी बनवत असते. तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान. तुझी आवडती आहे काही? हां तिची आवडती आहे आणि मला पण आवडलाय. बघा एकदम टेम्पटिंग दिसणारा कलेजी लपेटा. हां नक्कीच तुम्हाला आवडेल. इकडे आल्यावरती ट्राय करा. तर प्रचिती माझी आत्या आहे, ती आम्हाला नेहमी स्नॅक्सच्या टायमिंगला हे वेगवेगळे पदार्थ बनवून देत असते. चिकन मोमोज, प्रॉन्स बिन्स, खूप काही तिला छान बनवता येतं. तर आम्ही एक दिवस अशीच बसलेलो, तर आम्हाला असं वाटलं की आपण पण काहीतरी बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. लांबून लोक इथं येऊन बिझनेस स्टार्ट करतात, तर आपण का नाही करायचा. तर मी आत्याला बोललो का आपण हा छोटे मोठे स्नॅक्स आपण पिरवाडी बीचला जाऊन ट्राय करूया नक्कीच. आणि लोकांना पण Actually म्हणजे काय झाला की आम्ही घरातूनच चालू करणार होतो. त्या टायमिंगला मला दुर्वेशनी फोन केला की मावशी आपल्याला एक स्टॉल भेटते, म्हणजे आपण त्याचा भाडा देऊन आपण काय चालू करू शकतो काय. तर मी बोलले की हां आपल्याकडे रेसिपीज तर आहेत खूप,
आपली फिशचे पण जातील, चिकनच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी येतात आपल्याला, तर बोला आपण ट्राय करूया, जे होईल ते बघूया. तर आणि मग आमच्या इथं आम्ही असं इथे कोस्टल क्रेविंग म्हणून चालू केलंय. आणि ज्यांना ज्यांना सी फूड आवडतंय त्यांनी तर नक्कीच इथं या आणि एकदा ट्राय करा आमच्या इथं. तुम्हाला ॲड्रेस तर माहितीच असेल, उरण पिरवाडी बीच. तर आपला मराठी माणूस स्पेशली बिझनेसमध्ये उतरलाय, व्यवसायामध्ये उतरलाय, तर पिरवाड बीचला येतायच तुम्ही लांबून लांबून पिरवाड बीच फिरायला. तर इकडे येऊन भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. प्रॉन्स समोसा वगैरे प्रॉन्स मोमोज वगैरे, आणि काही फ्रोझन नाही, जे पण आहे ते जे होममेड. काही आहे होममेड आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इकडे येऊन नक्की सपोर्ट करा आपल्याला आणि नक्की भेट द्या कोस्टल क्रेविंगला. पार्टी वगैरेची ऑर्डर असेल तरी पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतच असेल, तिथे फोन करून सांगितलं तरी ऑर्डर पण घेतली जाईल. प्री ऑर्डर पण घेऊ आम्ही. आणि जर अश्विनीच्या हातची बिर्याणी खायची असेल तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता. तर प्री ऑर्डर द्यायला लागेल. अश्विनी ताईच्या हातची बिर्याणी खायची असेल तर प्री ऑर्डर द्यायला लागेल, कारण ती बिझी असते, ती इकडे नसते. चालेल, नक्कीच या, तुम्ही विजिट करा थँक्यू. आणि सपोर्ट ठेवा आम्हाला असाच. आणि उरण करंजेकर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या मावशीच्या इकडे समोसा खायला नक्की या. चिकन लपेटानंतर आणखी एक डिश इकडे मिळते, ती म्हणजे पापलेट आणि कोळंबी फ्राय. हे बघा, एकदम सुपर फ्रेश, मस्त एकदम सुगंध येते आणि ताजा ताजा, म्हणजे करंजा जेटी आपल्या बाजूलाच आहे. करंजा जेटीवरनं सर्व इकडे फिश येत असते, ते खाण्यासाठी पण तुम्ही इकडे येऊ शकता. हे बघा, मस्त एकदम रवा मारलाय ना. रवा तवा फ्राय पापलेट आणि रवा तवा फ्राय कोळंबी पण मिळणार तुम्हाला. आणि अशा व्ह्यूमध्ये तुम्ही मस्त एकदम ताजा ताजा सी फूड एन्जॉय करण्यासाठी इकडे येऊ शकता. तर आम्ही तर रोजच ताजा ताजा मावरा खात असतो, तर आम्ही तुमच्यासाठी पण घेऊन आलोय घरची चव कोस्टल क्रेविंग्स. तर तुम्ही या आणि विजिट करा, सपोर्ट करा.